त्या रात्री अमोल एकटा नव्हता, पण त्या घरात कोणीच नव्हतं. मध्यरात्री दरवाजा आपोआप उघडला आणि पुढे जे घडलं ते त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून गेलं. अमोल शहरातलं आयुष्य सोडून गावात आला होता. थकलेला, तुटलेला. त्याच्या आयुष्यात सगळं काही हरवलं होतं. नोकरी, नाती आणि विश्वासही. त्याने गावाच्या टोकाला एक जुनं घर घेतलं, जिथे कोणीही राहायला तयार नव्हतं. लोक म्हणाले, तिथे जाऊ नकोस, काहीतरी आहे तिथे. पण अमोल फक्त हसला. त्याला वाटलं, माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठं भूत नाही. पहिली रात्र. घरात पूर्ण शांतता. मध्यरात्र झाली. घड्याळाचे काटे 2 वर थांबले. अचानक दरवाजा हळूहळू हलला. अमोल उठला. हृदय जोरात धडधडत होतं. त्याला पावलांचा आवाज ऐकू आला, पण कुणीच दिसत नव्हतं. तो घाबरला, पण पळाला नाही. तेवढ्यात एक हलका प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू वाढू लागला. त्या प्रकाशात एक शांत, तेजस्वी रूप. कोणताही आवाज नाही, पण मनात शब्द घुमले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अमोलचे डोळे पाणावले. भीती नाहीशी झाली. प्रकाश हळूहळू नाहीसा झाला. सकाळ झाली. घर तसंच होतं, पण वातावरण बदललं होतं. अमोलने एका कोपऱ्यात पाहिलं. तिथे एक छोटासा फोटो होता. अमोल हसला आणि हळूच म्हणाला, श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी अमोलला कळलं, तो कधीच एकटा नव्हता.